नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण BCom भाग 3 मधील इसेन्शियल्स ऑफ ई कॉमर्स या विषयाच्या विविध प्रकरणांचा अभ्यास सदरील व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर वळूया प्रकरण पहिले याकडे. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे ई कॉमर्सची ओळख किंवा इंट्रोडक्शन टू ई कॉमर्स, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो. सदरील प्रकरणामध्ये आपण ई कॉमर्सची प्राथमिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जसं प्रस्तावना असेल, व्याख्या असेल किंवा ई कॉमर्सचे विविध प्रकार किंवा संकल्पना असतील. या ठिकाणी काही व्याख्या दिलेल्या आहेत आणि ई कॉमर्सची प्राथमिक माहिती देखील दिलेली आहे. संगणकांचे जाळे म्हणजेच इंटरनेटचा वापर करून वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करणे. बघा काय म्हटलेलं आहे, संगणकाचे जाळे म्हणजेच इंटरनेटचा वापर करून वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करणे, तसेच पैशांचे व डेटाचे हस्तांतरण करणे आणि त्याकरिता आवश्यक असणारी इतर व्यापारिक कार्ये पूर्ण करणे म्हणजे ई कॉमर्स होय. काय माहिती दिली या ठिकाणी, तर विविध व्यापारिक कार्ये पूर्ण करणे. कशाच्या माध्यमातून? इंटरनेटच्या माध्यमातून. अनेक बाबी आपल्यासमोर उघडत आहेत. तर पुनश्च एक वेळेस मी रिपीट करून देतो आपणासाठी की संगणकाचे जाळे म्हणजेच इंटरनेटचा वापर करून वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करणे, तसेच पैशाचे व डेटांचे हस्तांतरण करणे आणि त्याकरिता आवश्यक असणारी इतर सहाय्यक व्यापारिक कार्ये पूर्ण करणे म्हणजे ई कॉमर्स होय. दुसरं वाक्य दिलेलं या ठिकाणी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात संगणक, इंटरनेट, ऑनलाईन शोधन पद्धती इत्यादींच्या आधारे ऑनलाईन व्यवसाय चालविणे यास ई बिझनेस किंवा ई व्यापार असे म्हणतात. पहा या ठिकाणी ई बिझनेसचा अर्थ दिलेला आहे. तर इंटरनेट, ऑनलाईन शोधन पद्धतींचा वापर करून बिझनेस चालविणे याला ई बिझनेस किंवा ऑनलाईन व्यापार असं म्हटलेलं आहे आणि हा ई कॉमर्सचा एक भाग आहे. ई कॉमर्स हा व्यावसायिक क्रियांचा समूह असून यामार्फत इंटरनेटवरून वस्तूंची जाहिरातीसह खरेदी विक्री करणे. म्हणजे जाहिरात पण इंटरनेटवरून केली जाते आणि खरेदी विक्री तर ऑब्व्हियसली होतच आहे. तर जाहिरात करायची आणि त्यानंतर वस्तूंची खरेदी विक्री करायची, तसेच खरेदी विक्रीकरिता आवश्यक असणारी इतर कार्ये केली जातात म्हणजे इंटरनेटवरून. ओके, तर त्याला आपण ई कॉमर्स असं म्हणतो. यानंतर आज रोजी ई कॉमर्सचा वापर विविध वस्तू खरेदी करण्यासोबतच विमा, बँकिंग, रेल्वे तिकिटे, रेल्वे आणि विमानांची तिकिटे, भांडवली बाजार कार्य इत्यादीकरिता देखील केला जात आहे. म्हणजे ई कॉमर्स जे आहे ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी वापरलं जाते. आपल्यासमोर काही व्याख्या दिलेल्या आहेत. महत्त्वाची एक व्याख्या आहे, युरोपियन युनियन, जे युरोपातील काही राष्ट्रांची व्यापारी संघटना आहे, त्याला युरोपियन युनियन म्हटलं जातं. तर त्यांच्या वेबसाईटवर ई कॉमर्सबद्दल काही माहिती दिलेली आहे, ती आपण पाहूया. थोडक्यात ही व्याख्या आहे असं आपण म्हणूया. तर संगणकाच्या नेटवर्कवरून म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून संगणकाचं जे नेटवर्क असते त्याला काय म्हटलं जाते? ई कॉमर्स. तर इंटरनेट. तर इंटरनेटच्या माध्यमातून उत्पादने आणि सेवांचा व्यापार करणे म्हणजे ई कॉमर्स होय. संगणक, इंटरनेट यांचा वापर करायचा आहे आणि उत्पादन म्हणजे वस्तू आणि सेवांचा व्यापार करायचा आहे, त्याला आपण ई कॉमर्स असं म्हणू शकतो. ई कॉमर्समध्ये मोबाईल कॉमर्स,
इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, पुरवठा साखळी व्यवस्थापन, इंटरनेट आधारित विपणन, व्यवहारांचे ऑनलाईन व्यवस्थापन, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज, ऑनलाईन मालसाठा व्यवस्थापन आदी बाबींचा समावेश होतो. म्हणजे ई कॉमर्समध्ये या बाबी समाविष्ट होतात. जसं आपण पाहिलं की मोबाईल कॉमर्स, मोबाईलच्या मदतीनं आपण वस्तूंची खरेदी विक्री करतो किंवा काही माहिती मिळवतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आहे, पुरवठा साखळी व्यवस्थापन ज्याला आपण इंग्रजीमध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट असं म्हणतो. वस्तूंची साठवणूक, वस्तूंची वाहतूक याशी संबंधित असते ते. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, ऑनलाईन व्यवस्थापन असेल किंवा इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज असेल, या सर्व बाबी ई कॉमर्समध्ये समाविष्ट होतात असं म्हणणं आहे युरोपियन युनियनच्या वेबसाईट्स. त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेने ई कॉमर्सची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. जे WTO म्हणतो आपण, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्यांनी पण एक डेफिनेशन दिलेली आहे. तर पाहूया. वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण, विपणन, विक्री किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे ग्राहकांना केलेले वस्तूंचे प्रदान म्हणजे ई कॉमर्स होय. म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या मदतीनं आपण वस्तूंचे वितरण करतोय आपल्या ग्राहकांना, वस्तू आणि सेवांचे वितरण किंवा विक्री. तर या बाबीला ई कॉमर्स असं म्हणता येईल. विकिपीडिया हा एक शब्दकोश आहे, आपण त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो, नेहमीच वापरतो. तर त्यामध्ये देखील ई कॉमर्सची व्याख्या दिलेली आहे. तर काय म्हणते विकिपीडिया पाहूया. माहिती संवाद तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादक, विक्रेते, कंपन्या, त्यांचे ग्राहक आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये व्यावसायिक व्यवहार आणि माहितीचे आदानप्रदान घडवून आणणारी, इंटरनेटवरून चालणारी व्यापारी कार्ये ई कॉमर्स म्हणून ओळखली जातात. ही व्याख्या थोडीशी लांब आहे, परंतु दीर्घ स्वरूपाची आहे किंवा विस्तृत स्वरूपाची आहे. तर व्याख्या काय सांगते आपण पुनश्च एक वेळेस पाहूया. तर हे उत्पादक, विक्रेते, कंपन्या आणि त्यांचे ग्राहक यांच्यामध्ये व्यावसायिक व्यवहार घडून आणणारी व्यवस्था, म्हणजे इंटरनेटवरून व्यावसायिक व्यवहार घडून आणणारी व्यवस्था, माहितीचे आदानप्रदान घडून आणणारी इंटरनेटवरून चालणारी व्यापारी कार्य. म्हणजे व्यापाराशी संबंधित जे काही कार्य असतील ते इंटरनेटवरून चालत असतील तर त्या सर्व कार्यांना एकत्रितपणे ई कॉमर्स असं म्हटल्या जाते. यासोबतच पुढं काय म्हटलेलं आहे, तर इलेक्ट्रॉनिक यंत्रणांचा वापर करून वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री करणे या प्रक्रियेला ई कॉमर्स म्हणतात. सर्वात सोपी डेफिनेशन आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्रणांचा वापर करायचा, जे काही तंत्र आहेत, मोबाईल आहे किंवा इंटरनेट आहे, संगणक आहे, त्यांचा वापर करून वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करणे या प्रक्रियेला ई कॉमर्स म्हणून ओळखले जाते. इलेक्ट्रॉनिक यंत्रणांमध्ये इंटरनेट, संगणकांचे नेटवर्क, वर्ल्ड वाईड वेब आदींचा समावेश होतो. आपण यामध्ये ऑनलाईन शोधन पद्धती पण समाविष्ट करू शकतो. त्यासोबत मोबाईल डिव्हायसेसचा पण यामध्ये आपण समावेश करू शकतो. पुढे अजून काही डेफिनेशन्स दिलेले आहेत, त्या पण आपण पाहूया. ब्रिटानिका ऑनलाईन एन्सायक्लोपीडिया एक असतो, एक विश्वकोश, यामध्ये पण ई कॉमर्सची व्याख्या दिलेली आहे, जी पुढील प्रमाणे आहे. ई कॉमर्समध्ये संदेशवहनाच्या आधुनिक तंत्रांचा, जसे दूरध्वनी, इंटरनेट व संगणक आदींचा वापर करून व्यापारी संबंध निर्माण करणे. म्हणजे व्यापारी संबंध निर्माण करण्यासाठी ह्या नवीन जे आधुनिक संदेशवहनाची तंत्र आहेत, ईमेल असेल, इंटरनेट असेल, संगणक असेल, सोशल मीडिया असेल, या सर्वांचा वापर करून व्यापारी संबंध निर्माण करायचे आहेत संभाव्य ग्राहकांसोबत. व्यापारी संबंध म्हणजे काय, तर थोडक्यात काही लोकांना नवीन जे आपल्या व्यवसायाशी जुळलेले नाही आहेत
त्यांना आपल्या व्यवसायाची माहिती द्यायची, आपल्या वस्तूंची माहिती ईमेलद्वारे असो, फोन कॉलद्वारे असो, SMS द्वारे असो, त्यांना आपल्या वस्तूंची माहिती द्यायची आणि त्यांना आपल्या वस्तू खरेदीसाठी आकर्षित करायचं किंवा त्यांना प्रेरित करायचं. इथपासून व्यापारी संबंधांची सुरुवात होते. तर मग हे कार्य दूरध्वनी, इंटरनेट, संगणक आदींच्या माध्यमातून करायचं आहे. तसेच वस्तू व सेवांची माहितीची विक्री आणि त्या संबंधित व्यावसायिक व्यवहार पूर्ण करणे इत्यादी कार्यांचा समावेश होतो. म्हणजे ई कॉमर्समध्ये काय होते, तर हे तंत्र वापरले जात आहेत. इंटरनेट, दूरध्वनी, संगणक, ईमेल आदी कशाकरिता? व्यापारी संबंध निर्माण करण्याकरिता, म्हणजे नवीन ग्राहकांची निर्मिती करणे, जुन्या ग्राहकांना आपल्यासोबत जुळवून ठेवणे याकरिता. यासोबतच वस्तू, सेवा व माहितीची विक्री करणे आणि त्या संबंधित व्यावसायिक व्यवहार पूर्ण करणे इत्यादी कार्यांचा समावेश ई कॉमर्समध्ये होतो. हीच व्याख्या इंग्रजीमध्ये देखील दिलेली आहे. ई कॉमर्स इन फुल, म्हणजे फुल फॉर्म दिलेली. ई कॉमर्स इन फुल इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, त्याचा लॉंग फॉर्म दिलेली. इज मेंटेनिंग रिलेशनशिप्स ऑफ कंडक्टिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे एकतर संबंध निर्माण करायचे, व्यापारी संबंध निर्माण करायचे, मेंटेनिंग रिलेशनशिप्स अँड कंडक्टिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन, आणि व्यापारी व्यवहार देखील करायचे आहेत. दॅट इन्क्लूड सेलिंग इन्फॉर्मेशन. व्यापारी व्यवहार कशासाठी निर्माण करायचे, तर सेलिंग इन्फॉर्मेशन, सर्व्हिसेस अँड गुड्स, म्हणजे या 3 बाबींची विक्री करण्यासाठी. बाय मीन्स ऑफ कम्प्युटर अँड टेलिकम्युनिकेशन्स नेटवर्क, म्हणजे संगणक आणि संदेशवहनांच्या साधनाचा वापर करून वस्तू, सेवा, माहितींची विक्री करणे तसेच त्या संबंधीचे इतर व्यावसायिक व्यवहार पूर्ण करणे या बाबींना ई कॉमर्स असं म्हटल्या जाते. पुढे अजून पाहूया. अमेरिकेचा जनगणना विभाग जो आहे त्याचे आर्थिक संचालक थॉमस मेसनबर्ग यांनी देखील ई कॉमर्सची एक व्याख्या केलेली आहे. आपल्या व्याख्येमध्ये त्यांनी असं म्हटले की ई कॉमर्स हे इंटरनेटवरून वस्तूंच्या खरेदी विक्रीशी संबंधित आहे. यामध्ये संगणकावर आधारित नेटवर्कचा, म्हणजेच इंटरनेटचा वापर करून वस्तूंच्या व सेवांच्या मालकी हक्कांचे हस्तांतरण करण्याचे व्यवहार केले जातात. म्हणजे वस्तूची खरेदी विक्री तर होतच आहे इंटरनेटच्या माध्यमातून, ज्याला आपण ई कॉमर्स म्हणतो, आणि प्लस काय होते, इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे संगणक नेटवर्कच्या माध्यमातून वस्तूंच्या व सेवांच्या मालकी हक्कांचे हस्तांतरण देखील इंटरनेटवरून होत आहे. या प्रक्रियेला आपण ई कॉमर्स म्हणू शकतो. त्यांची इंग्रजीमधली व्याख्या पुढील प्रमाणे आहेच आपल्यासमोर. ई कॉमर्स इज युजली असोसिएटेड विथ बाईंग अँड सेलिंग ओव्हर द इंटरनेट, म्हणजे इंटरनेटवरून वस्तूंची खरेदी विक्री करणे, ऑर कंडक्टिंग एनी ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग द ट्रान्सफर ऑफ ओनरशिप, म्हणजे इंटरनेटवरून असा एखादा व्यवहार ज्यामार्फत वस्तूचे मालकी हक्क हस्तांतरित होतात, ऑर राईट्स टू यूज गुड्स ऑर सर्व्हिसेस थ्रू ए कम्प्युटर मेडिएटेड नेटवर्क, म्हणजे संगणकावर आधारित असलेल्या नेटवर्कच्या माध्यमातून वस्तूचे मालकी हक्क किंवा ती वस्तू वापरण्याचे हक्क विकणे किंवा त्यांचा व्यवहार करणे इंटरनेटवर, याला ई कॉमर्स त्यांनी म्हटलेलं आहे. यानंतर एक फेमस असलेले लेखक आहेत किंवा ज्यांचं पुस्तक एक प्रमाण म्हणून समजलं जातं ई कॉमर्समध्ये, असे एफ्राईम टर्बन त्यांचं नाव आहे, आणि डेव्हिड किंग या लेखकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉमर्स या पुस्तकामध्ये, इंग्रजीमध्ये आहे पुस्तक, या पुस्तकात ई कॉमर्सची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. वस्तूंची खरेदी विक्री, माहितीची देवाणघेवाण करणे, म्हणजे खरेदी विक्री करणे आणि माहितीची देवाणघेवाण करणे याकरिता इंटरनेट व तत्सम नेटवर्कचा
म्हणजे इंटरनेट आणि त्याच्याशी संबंधित इतर नेटवर्क्सचा, ज्याला आपण इंटरनेट म्हणू शकतो, यांचा वापर करणे यास ई कॉमर्स असे म्हटले जाते. तर व्याख्येचा अर्थ काय थोडक्यात, इंटरनेटचा किंवा इंटरनेटचा वापर करून आपल्याला वस्तूंची खरेदी विक्री आणि माहितीची देवाणघेवाण करायची आहे. इंग्रजीमध्ये त्यांनी व्याख्या दिलेली आहे पहा, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. त्यांनी शब्दप्रयोग केला आहे EC, फक्त EC. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स EC रेफर्स टू using the internet and other networks, that is for example intranets, to purchase, sell, transport or trade data, goods and services. वस्तू, सेवा आणि माहिती यांची खरेदी विक्री किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थानांतरण करणे याकरिता इंटरनेट आणि इतर नेटवर्क्सचा वापर करणे याला त्यांनी ई कॉमर्स असं म्हटलेलं आहे. थँक्यू.